स्वाभिमानानं जगायला शिका. लाचार काय जगायचं. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ वाघ कळत वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता, सकाळी लागला 5 उसने मागा झाला बिबट्या. आपण महाराज आपल्यात इतकी ताकद आहे का भिंतीवर बसा आणि भिंत चला म्हणल्याबरोबर चालली आहे का नाही. बोला भिंत लगेच चालली का नाही. भिंतच सोडा, भिंत निर्जीव आहे पण निर्जीव भिंत तर चालली पण रेडा सुद्धा. अहो आपण इतके मोठे का आपण लिहिलेला अभंग पाण्याच्या भापाची टाप नाही झाली बुडवायची. बुडवला का. आपण माणसं कोणी, आपल्याकडे गाथा तयार झालाय, आपल्याकडे ज्ञानेश्वरी तयार झाली, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि आपण बावलाटवानी कुठे. तुम्हाला असं काही अशी काही इज्जत आबरू काही आहे का नाही. स्वाभिमानानं जगायचं. जर तेव्हाच मला एक सांगा महाराज, तुकोबारायाने जर शिवाजी महाराजांचा नजराना परत पाठवला नसता तर स्वाभिमान हा शब्द गेलाच होता. पण शिवाजी महाराजांना तुकोबारायाने उत्तर दिले, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. येर वित्त तुमचे धन ते मज मृतिके समान. राजे तुम्ही मला पाठवलेला नजराना मला माती समान आहे, मी विठ्ठल सोडता कशामध्ये सुखी नाही. तेव्हा जर शिवाजी महाराजांचा खन. मला एक सांगा, तुकाराम महाराजांना दीव मध्ये सरपंच व्हायला काय माग होत. त्यांनी तर कवाय पेट्या राज्यात पळून नेल्या. चलो रामकृष्णाने पेटी गाय भर गेलं गेलं. रेडा जर वेद बोलू शकतात तर ज्ञानेश्वर महाराज आमदार झालेच ते ना. त्यांनी प्रत्येक मतदाराला सांगितलं किती सोपं आहे महाराज. पण इथून पुढचा समाज सुखी जगावा याच्यासाठी आयुष्य घातलंय. आपल्याला फक्त त्यांचा हरिपाठ पाठ करायचंय. आपल्या पोरांनी तरुण पोरांनी पार लाजाबीज सोडल्यात, कामं दिले सोडून, केस राखीन बोंबलं दिंडायचं कोणीकडे. चांगले गारी गारी का कुल्फी का पावी का मस्तपैकी टाकाटाक जागायचं चांगलं ते दिले सोडून. ती मला तवा हा म्हणली होती, ती एकदा हसली होती. ती एकदा हसली पण तुला हास्य रोग झाला ना तेव्हापासून. चांगलं जगायचं मस्तपैकी, दूध बीत घालायचं चांगलं, 30-40 लिटर दूध घालायचं, भारीतली गाडी घ्यायची. भाऊबंद पाहिल्यावर हरणं वाजवायचं, चला तर काय गाडी दुधावर घेतली. स्वाभिमानानं जगायचं. इथून पुढचा काळ हा जळकट नाही जगायचा. एखाद्याने गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, त्या गाडीला ऍव्हरेज नाही. आणि कंपनी काही इतकी खास नाही. तुमच्या काय का आपली सायकल आहे ना, मग मरतीच्या खाली काय जळायचं नाही महाराज. जळकाट माणसं प्रगती करीत नाही. स्वाभिमानानं जगायचं. जुनी माणसं अशी होती महाराज, थोरल्यानं 3 पोते गहू काढला ना तर धाकटा नेट लावायचा, 3.5 काढायचा. आता धाकट्या थोरल्याची गहू चोरी तो गाडी झाली गेला. माणसामध्ये स्पर्धा राहिली नाही. तुम्ही पोरं नो शाळेतली पोरं हे MPSC UPSC ज्या परीक्षा देतात ना पोरं, हे क्लास 1 होणारी पोरं हे पॉइंट साठी लढत असतात. पॉइंट ना 98.3 आणि 98.4. त्या पोराला हे टेन्शन असतं, अरे 1 पॉइंट माझा कुठं गेला. इतकी ब्रिलियंट पोरं असतात ते स्पर्धेत टिकतात. आपले जे 3 विषय गेले तरी तो म्हणला नशीब आहे आपलं. आणि तिचा मेसेज वाचल्यापासून मग चित्त बिघडलंच होतं बरं का. देऊ 3 देऊ राहिलेले देऊ देन 3 देन 3 कवा देतो तू पर्यंत. तू एकाच वर्गात जातो का काय. आपल्या पोरांना इतर पोरांचं तर नाही महाराज. हे शहरांमधले पोरं महाराज परीक्षा संपली का कंपन्या जॉईन करतात. सर्टिफिकेट साठी का होईना काम करायची. त्या पोरांना सवय. काम करायला काय लाज येते का. आपल्या पोरांना सवय नाही ना. आपल्या पोरांचं फक्त आपलं उलट बाप कीर्तनाला चालला. इंदुरीकडचं कीर्तन होतं बशी. बाप म्हणला अरे मला कीर्तनाला जायचंय, तेवढं बायलाला पाणी पाच. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे वळू. आपल्याकडं सांड म्हणजे मराठवाड्यात वळू मानतात त्याला आणि विदर्भात खटाळ्या मानतात त्याला. ते
माता पाणी पाजायला का रोग झाला. ती काय म्हणली माहिती त्याची आई, त्याला जमन का? नाही जमायचं का? अय जमायचं नाही त्याला. अय नाही जमाय, अय नाही जमाय, अय जमायचं नाही. मग तू का आला देवाला सोडाय ठेवला का? आई उलटी पोराला म्हणते तो नको सोडू, त्याचा तो सोडीन, त्याला किडा आहे, त्यालाच बैल पाळायला लागत, सोडीन तो, तू नको सोडू, तुला दाखा बिका लागली. मी त्याला संग नाही यायचे का बैल? लग्न झालं, नंबर व्हा, इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. घालीन लोटांग आणि वंदीन नम्र व्हा. तुका म्हणे नेणू युक्तीची ते खोली, नम्र व्हायला शिका. काय मारामारी मध्ये मजा काय सांगा बसलेली माणसं, काय मजा? 2-3 मिनिटं आनंद आहे, पण जखम दोघांना आहेच ना. काही एक पार क्लिअर उभा होता. मारामारी मध्ये मजा नाही, वादात मजा नाही. मग लोक वाद का घालतात? अज्ञान. मारामारी का करतात? अज्ञान. काय महिला म्हणलं तर आपल्याला सुनबाई सहन होत नाही ना, भांडण तंडण्यापेक्षा नेऊन घालायची. सोपा म्हणजे भांडण मारामाऱ्या करण्यात काय मजा? एकुलती एक सण होईल. घरांमधलं वातावरण नम्रतेनंच मोठं होईल. आता हे पोर आहेत, हे एवढे एवढे, आणि आपणच शिकलो, हे शिकले, यांच्या अंगातले कपडे आपल्याला स्वप्नात तरी होते का? आता हे पाहा, यांचे स्वेटर केवढ्याचे, टोप्या केवढ्याचे, गडी पाहा, कान टोप्या बिप्या, होतं का आपल्याला काही? आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं, घ्यावा का नाही वा पट्ट्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय वाढलाय. गुरुजी म्हणायचा जन्म तारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागल. आता आपल्या वेळेस का कॅलेंडर आलं? मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं? आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं तुला बापाला अख्यारात आंबे अडकला त्या साली ठकी, आणि डवळ्या शिडीला 6 बकरं झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बकर मोजू कुठं मी आता? मग गुरुजीनं काय केलं महाराज, 1 6 ते 10 आणि 1 6 ते 10 ज्यांच्या जन्मतारखे आहे सगळी गुरुजीची ऍडजस्टमेंट. आपल्याला काय यांची लय मजा आहे महाराज. आपल्याला काय होतं 7वी पर्यंत पाटी पाटी पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापात. बरं खापराच्या फुडी तो म्हणून घरची पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हते. मग आपण लिहायचंच बंद केलं, पेन्शिडी खायला सुरुवात केली. काय करणार? बरं आपल्या दप्तराची पिशी मी काही काय खताची कोण, आणि त्याच्यात का दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा, फुल भरेल पिशी, कवठ, बोर, खोकड, हा, आणि कमरेला का पट्टे होते का? करकुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चढवायचा, आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडर पॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. असं उन्हाळ्यात पहिलं पाणी राहतं वड्यांना पाटाला, आणि आपली पोर आंघोळीला कुठं? मुंगळी, चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्या, आणि कोणी आलं का चड्ड्या पाटालाच पोर गावात. अख्खी भोंगळी घ्यान पडायची गल्लीनं. महाराज जाऊ द्या महाराज, आपल्या आईबापाने आपल्याला बंगले नाही बांधून दिले, आपल्या आईबापाने आपल्याला गाड्या नाही घेऊन दिल्या, पण आपल्या आईबापाने आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. जाऊ दे, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं, बापाचं धोतर फाटकं होतं, पण आपल्याला जी श्रीमंती कमवून दिली ती कोणी दिली? आई बापाने दिली. त्यानं शिकवलं, शाळा बुडवली, फटकावला, चोरी केली, फटकावला, खोटं बोलला, फटकावला. अहो एखादा पोरानं शाळा बुडवली तर घरातल्यांचे जेवण वैपोत, तो काय घरात येईन? लपून बसायची पोरं, हातात येईन ते हाणायची माणसं. शाळेत काय साधा मार होता का? खाली टेबल, त्याच्यावर हात, आणि वरून रूळ. आता रूळ
कल्लीत कार्ट चेंडू खेळत असले गुरुजी जला आला कार्ट चेंडू सगळं पळत होत. आता उडेल चेंडू गुरुजी आणून देते गे भाऊ खेळ. मग आता काय करतो तो बाप जिल्हा परिषद येते टाकीन माई बदली करून घे घे घे. आता पार स्वाभिमान संपला मला आणि स्वाभिमान संपल्यामुळं नम्रता गेली. घालीन घालीन लोटा वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप. एकदा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश येईलच असं नाही, पण प्रयत्न करायला काही. हे बा लगेच पहिल्याच इंटरव्ह्यूत नोकरी लागेल का तुला? तुला पोलीस भरतीत जायचं ना, व्यायाम कर. 8:30ला उठतो पोलीस भरतीची भाषा करतो. तुला तिथं बांब उपटाय नाही यायचं का? पहिल्यांदा पोलीस भरतीला गेला 3 इंच छाती कमी भरली, मग घरी यायचं व्यायाम करायचा. त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा 9 इंच आत गेली. ज्या माणसांना शरीर निरोगी ठेवता आलं त्याला सगळं निरोगी ठेवता आलं. आपल्या पोरांना व्यायाम करायला काय रोग झाला? 9 वाजेपर्यंत झोपून कुठं चालतं कधी? गाया धुवाताना मोबाईल चालू आहे, वासरूत पेलो तो बादली बशीच बसवला होता. कसं आहे? नम्र व्हा. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. पण पुढचा शब्द झाले प्रेम असवा. अरे आपण म्हणतो हे प्रेम नाही, याला कोण खात? हे काय प्रेमन प्रेमन कोणतं? आता माहिती माझ्या पुढं इथं 2-3 प्रिय कर बसले. मला चेअर येऊन करतो आपल्याला ते. मी नावा सगळं सांगत मग माझे दिवस खराब आहे, नको साठी. नाही तर मी नावा सगळं असं नजरेतून माणूस ओळखणार नाही. अरे बाई इथं 2-4 दिवशी येणार आहे, एका मिनिटात सांगा ते नको झटे बा म्हणून. कोणत्याही प्रियकरांना सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रेशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 कांड्या खात आहे आईस्क्रीमच्या एकच, तोवर ही 1 कांडी चूक येते. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज येतं. यानं सांगितलं कुणाशी? त्यानं सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल आहे गुलाब का. असं बरंच काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल. तुझ्या नाही लागत. सावध राहा. हा म्हणला मी सोमवारी काही लग्नाला येत नाही. सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं फोटो घेऊन मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं लग्न सोमवारी होतं ते असंच दाढी घातलं मशीन. हा गेला त्याला म्हणला व्हाय यू बिकम नर्वस. यांनी सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. यांनी सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. यांना सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, फेटाच पडला त्याचा, ते बक्षीसच पडलं फोटो खाली. मग त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे बावळाटा काय झालं? तुम्हाला काय नाही, आम्ही 3 तास शपथी घेतल्या. फक्त तिने मला एकच प्रश्न विचारला, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? मी प्रेम कशावर आलं? हा म्हणला 5,000 रुपये. आता बोकडाला 9,000 लागत. 5,000 5,000 रुपये. मग हा त्याला म्हणला बावळाटा तिला सांगून टाकायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही. हलकटाचा सल्ला. हा म्हणला मी तिला हेच सांगितलं का माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुझी वाट पाहत. त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा 9 इंच आत गेली. ज्या माणसांना शरीर निरोगी ठेवता आलं त्याला सगळं निरोगी ठेवता आलं. आपल्या पोरांना व्यायाम करायला काय रोग झाला? 9 वाजेपर्यंत झोपून कुठं चालतं कधी? गाया धुवाताना मोबाईल चालू आहे, वासरूत पेलो तो बादली बशीच बसवला होता.
कसं आहे, नम्र व्हा, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे. पण पुढचा शब्द भारी आहे, प्रेम असवा. अरे आपण म्हणतो हे प्रेम नाही, याला कोण खात? हे काय प्रेम आणि प्रेमन कोणतं? आता माहिती माझ्या पुढं इथं 2-3 प्रियकर बसले, मला चेअर येऊन करतो आपल्याला ते. मी नावा सगळं सांगत, मग माझे दिवस खराब आहे, नको झटी. नाही तर मी नावा सगळं असं नजरेतून माणूस ओळखणार नाही. अरे बाई इथे 2-4 दिवशी येणार आहे, एका मिनिटात सांगा ते, नको झटे बा म्हणून. कोणत्याही प्रियकरांना सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रेयशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 कांड्या खात आहे आईस्क्रीमच्या, एकच तर ही एक कांडी चूक येते. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज येतं. यानं सांगितलं कुणाशी? त्यानं सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो नहा मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल आहे गुलाब का. असं बरंच काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुझ्या पण नाही लागत. सावध राहा. हा म्हणला मी सोमवारी काही लग्नाला येत नाही. सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं फोटो घेऊन मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं लग्न सोमवारी होतं ते असंच दाढी घातलं मशरूम. हा गेला त्याला म्हणला व्हाय यू बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. यांना सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, फेटाच पडला त्याचा, ते बक्षीसच पडलं फोटो खाली. मग त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे बावळाटा काय झालं? तुम्हाला काय नाही, आम्ही 3 तास शपथी घेतल्या, फक्त तिने मला एकच प्रश्न विचारला तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? मी प्रेम कशावर आलं? हा म्हणला 5,000 रुपये. आता बोकडाला 9,000 लागायचे, 5,000. 5,000 रुपये. मग हा त्याला म्हणला बावळाटा तिला सांगून टाकायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे, आणि त्याला काही पोरग नाही. हलकटाचा सल्ला. हा म्हणला मी तिला हेच सांगितलं का माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुझी वाट पाहत.